समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस सुनन्तु सग्मुखदं धम्मश्रवण कालो अयं भदन्ता धम्मश्रवण कालो अयं भदन्ता धम्मश्रवण कालो अयं भदन्ताति। संपूर्ण विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्धांना त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन करते। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या संपूर्ण महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते। श्रद्धाबुद्धी संपन्न शील संपन्न आपण जमलेले सर्वच उपासक उपासिका बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करते, आशीर्वाद करते। आपण नेहमीच भगवान बुद्धाच्या बुद्धत्वापासून सगळे चरित्र आपण ऐकत असतो। आज थोडंसं आपण राहुल माता यशोधरा यांचं जीवन चरित्र पण तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहे, परंतु त्यांच्या अर्हत प्राप्ती त्यांना कशा प्रकारे झाली होती, त्यांच्या जीवनमुक्तीचा संघर्ष किती किचकट होता, किती भयानक होता, आणि त्या सगळ्या याच्यामधून त्यांनी प्रवज्जेनंतर मानसिक संघर्ष शारीरिक संघर्ष हे कशा प्रकारे केलं आणि शेवटी अर्हतपद कसं प्राप्त केलं आणि त्या मुक्त कशा झाल्या याच्यावर आज थोडी धर्मचर्चा आपण करूया। गेल्या 3 दिवसापासून आपण सर्वच या धम्मवर्गामध्ये सहभागी झालेले आहात। सगळी कामं आटोपल्यानंतर तुमची 3 ते 5 ची सगळी झोप उडाली आणि झोप उडाल्यानंतरही आज तुमचे चेहरे कसे प्रसन्न वाटतात, बरं वाटत आहे ना, हे की नाही? आणि म्हणून म्हटलं जातं जेव्हा जेव्हा मन हे फ्रेश राहतं, मन हे धर्माच्या मार्गावर वाटचाल करत राहतं, तेव्हा मनुष्यामध्ये उत्साहच उत्पन्न होत राहतो, आळस नाही। वाटते का आतापर्यंत झोपावं 3 वाजता वेळच भेटत नाही, हे की नाही? तर अशा प्रकारे या विषयाला थोडा हात घालण्यापूर्वी कधी कधी माणसाच्या मनामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये कशा प्रकारे विकृती उत्पन्न होते की ज्या विकृतीमुळे मनुष्य आपला सगळ्या प्रकारचा होश गमावून बसतो। असं एक थोडंसं मी तुम्हाला उदाहरण पहिल्यांदा सांगते, आणि हे जे उदाहरण आहे हे पुस्तकामधलं नाही, ग्रंथामधलं नाही, किंवा मी ते कुठून ऐकलेलं नाही, प्रत्यक्ष प्रवज्जा झाल्यानंतर जे उदाहरण म्हणजे प्रॅक्टिकल उदाहरण आहे ते प्रॅक्टिकल उदाहरण थोडं 2 मिनिटामध्ये सांगते तुम्हाला। म्हणजे मानसिक विकृती ही किती भयानक असते ते थोडंसं आपल्याला लक्षात येईल आणि समोरच्या विषयाला थोडं ऐकण्यासाठी आपलं चित्त बनेल। प्रवज्जेच्या नंतर 1 ते 1.5 महिन्याच्या आत, ज्याला अमरावती जिल्हा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये येवदा तालुका आणि या येवदा तालुक्यामध्ये कातखेड आहे। या कातखेड असं गाव होतं, 2002चं उदाहरण आहे। कधीचं आहे? 2002चं, खूप वर्षाचा कालावधी निघून गेला। या 2002च्या या वर्षामध्ये कातखेड माझं पहिलं प्रसार आणि प्रचाराचं असं गाव
की ज्या गावामध्ये विहार नव्हतं, फक्त एक झेंडा होता आणि पत्र्याच्या 10 बाय 10 खोलीमध्ये माझी व्यवस्था होती. तिथंच 10 दिवस धर्मदेशना केली. इथे 10 दिवस पहिलं प्रचाराचं गाव. आणि असं गाव की ज्या गावामध्ये बुद्धं शरणं गच्छामी माहीत नाही, काहीच नाही. कुठल्या तरी एका उपासकाने समजा म्हटलं की आमचं गाव खूप पडीत आहे, म्हणजे समजत नाही म्हणून तुम्ही या. तर गेल्यानंतर कोणी वंदामी भंतेजी भंतेजी वंदामी समजत नव्हतं, तेवढं काही हेच नव्हतं, पण भंतेजी आहेत. मग हे म्हाताऱ्या असतात आपल्या उपासिका, कोणी भंतेजी आजी, कोण्या भंतेजी बाई म्हणायच्या, कोणी माताजी बाई म्हणायच्या. आणि तेवढा काही आर्यजी वगैरेचा प्रसार आणि प्रचार नव्हता, आधी माताजीच म्हणायच्या. मग कोणी भंतेजी बाई, कोणी माताची बाई असं म्हणायचं. असे 10 दिवस माझे गेले. तर या गावामध्ये एक असं उदाहरण म्हणजे कशी मुलगी होती की ज्या घरामधले म्हणजे सर्वच तिला त्रस्त झाले होते, कारण ती सगळ्या प्रकारचं मानसिक संतुलन गमावून बसली होती. आणि 20 ते 25 वर्षाची मुलगी, लहान पण नाही. किती? 20 ते 25 वर्षाची मुलगी. तर तिची मानसिकता इतकी विकृत बनलेली होती की ते बिलकुल म्हणजे तिच्यामध्ये मग्न राहायची, ना कोणाशी बोलायची, सुस्त राहायची. आणि त्याही काळामध्ये नाही तर आजही बऱ्याच ठिकाणी आजही अंधश्रद्धा आहेत, नाही का? आजही अंधश्रद्धा आहेत, आजही कर्मकांड बरेच लोक करतात. तर 2002चा पिरियड म्हटल्यावर तो अंधश्रद्धा नव्हती असते, अंधश्रद्धेच्या एक प्रकारे हे होतं, म्हणजे मानसिक विकृत म्हटलं चालते. तर त्या घरातल्या म्हणजे आईवडिलांना काय वाटलं की आमच्या मुलीला भूत लागलं. काय लागलं? भूत लागलं, आणि म्हणून ती अशी वागते. घरातल्याच लोकांना असं वाटत नव्हतं, तर परिसरातल्या लोकांनाही तसंच वाटत होतं. बघा, एखाद्या प्रवाहामध्ये जेव्हा एखादी अशी व्यक्ती येतो, असा परिणाम जर झाला, एकानं जर म्हटलं 10 म्हणतात, बिलकुल त्याची अवस्था तशीच झाली. आणि ही पहिली केस माझ्या आयुष्यामधली म्हटलं चालते, पहिली केस आली. मग त्यांनी असं ऐकलेलं होतं की हे जे त्यांनी जसं बाबा बुवा हे भूत वगैरे काढतात. मग तिच्या आईवडिलाला असं वाटलं की बाबा एक शेवटचा पर्याय म्हणून आपण नाही का भंतेजी बाईकडे घेऊन जायचं. म्हणजे त्यांनी मला एक गुरु म्हणून नाही तर एक वेगळ्या रूपामध्ये पाहिलं. हे भंतेजी बाई संन्यासी आहे आणि हे तरुण आहे आणि हिला काहीतरी वेगळं समजते. या भावनेनं तिच्या मातापित्यांनी माझ्याकडे आणलं. तर तिला जेव्हा माझ्याकडे आलं, तिनं मला वटारून बघितलं, डोळे काढून पाहिलं. पहिली गोष्ट एक तर असे की मलाही म्हणजे खूप म्हणजे पहिल्यांदा असं ऐकलं होतं मी की हे भूत असे असतात, ते तसे असतात, नाही का? म्हणजे तिला बघितल्यानंतर मलाही भीती वाटली, नाही का? चिवरामध्ये असून मलाही भीती वाटली तिचे डोळे वगैरे बघून. पण मी म्हणणार कशी, मग नाही म्हणू शकत. तर मग पण मी एक गोष्ट नक्की ऐकली होती की भूताला जाणीव काही होत नाही म्हणून. हे पण मी ऐकलेलं होतं. हे फक्त ऐकण्याच्या गोष्टी होत्या माझ्या. भूताला काही जाणीव होत नाही, माणसाला कुठल्याही गोष्टीची जाणीव होते. मग माझ्या त्या रूममध्ये थोडंसं सुंदर प्रकारे मी अधिष्ठान मस्त छानपैकी छोटीशी बुद्धाची मूर्ती होती, अगरबत्त्या मेणबत्ती रोज मस्त वंदना करायची, नाही का? 1 मिनिट. मग ते आई वडील आता म्हटलं हिला कसं हँडल करायचं, कारण माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आला. हँडल नाही करत म्हटलं तर म्हटलं आपली बेइज्जती होते, नाही का? 2-3 गोष्टी होत्या माझ्याकडं. मनातून मी घाबरलेली पण होती, जर हँडल करत नाही तर आपली बेइज्जती होते, नाही का? आणि बेइज्जती होईल असं जेव्हा परिस्थिती त्या माणूस काही करतो. बस एक पहिला प्रयोग, एक अजाणता होती, म्हणजे कुठल्याही प्रकारे मला अभ्यास नव्हता. एक अजाणतेमधून फक्त मी प्रयोग करून पाहिला. काय पाहिला? प्रयोग करून पाहिला. मला सुद्धा माहीत नव्हतं की हा प्रयोग खरंच ते सक्सेस ठरेल म्हणून. कुठल्याही प्रकारची गॅरंटी नव्हती. फक्त 2 शब्द मी ऐकलेले होते, जर भूत अंगामध्ये असले तर त्यांना जाणीव होत नाही आणि माणसाला त्याची जाणीव होते. मग तिचे आई वडील गेल्यानंतर सहज म्हणून, नाही का, भीतच घाबरतच अगरबत्त्या मेणबत्त्या लावल्या. आणि मग ती माझ्याकडे परत अशी नाही का डोळे काढून पाहू लागली. परत मी घाबरली. तर त्या घाबरलेल्याच अवस्थेमध्ये मी काय केलं, ही मान खरंच हिच्यामध्ये भूत आहे का, की हे आणखीन काही म्हणजे मला घाबरवते म्हणून थोडंसं नाही का तिला थोडंसं असं तिकडे पाहू दिलं आणि हाताला चटका दिला. तर चटका दिला तर तिनं आई वा असं म्हटलं. ही आई वा असं मग तिला जाणीव होती, म्हणजे हिच्यामध्ये भूत
नाही, म्हणजे मला खूप बरं वाटलं, म्हणजे भीती माझ्यामधली पहिली निघून गेली. म्हणजे माझा पहिला प्रयोग, आणि मला काहीही याचं माहीत नव्हतं. जेव्हा तिनं आई व असं म्हटल्यानंतर तिला चटका लागला, आणि चटका लागला म्हणजे आई व असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की म्हटलं ही नाही का, मग म्हटलं हे एक तर दडपणामध्ये आहे किंवा कुठल्या काहीतरी अशा काही हिच्या जीवनामध्ये घटना घडलेल्या आहे की जिथे व्यक्त करू शकत नाही, ज्या भावनांचा गुदवारा झालेला आहे. दोन गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या. मग तिला थोडंसं फाईल मग नाटक कशाला करते तू, नाही का, कारण मला एक तर माहीत पडला तर हिच्यामध्ये भूत नाही आहे. भूत नाही म्हटल्याबरोबर माझ्या मनात सगळी भीती दूर गेली. मग मी स्ट्रॉंग बनली. म्हटलं नाटक कशाला, सरळ सरळ सांग तू कोण आहेस, नाही का, तू काय आहेस, तू अशी का वागतेस. आणि मग तिनं अभीती सांगितली. ती अभीती इतकी भयानक होती की ज्या अभीतीमुळे तिनं स्वतःला पूर्णपणे असं खोंडून घेतलं होतं. आणि तिची ती अभीती ऐकण्यासाठी म्हणजे माता पिता सुद्धा, त्यांनी माता पित्याला सुद्धा तिनं म्हणजे माता पित्याला सुद्धा लक्षात नाही आलं आणि समजून नाही गेलं. सगळ्यात महत्त्वाचं की जिच्यामुळे तिच्या भावनांचा पूर्ण इतका कोंडमारा झाला होता, ती पहिल्यांदा रडायला लागली. म्हणून तुला जितकं मी असं नाही म्हटलं तुला जितकं रडायचं आहे ना तुला पहिले रडून घे, कारण ऐकलं होतं रडल्याने मन मोकळं होते. मग असंही नाही म्हटलं तू रड, तुला जितकं रडायचं आहे तितकं रड. आणि रडल्यानंतर शांत म्हटलं सांगा तुला काय झालं. मग तिनं सगळं सांगितलं आणि मग तिला थोडंसं गायडन्स केलं. मला 3 तास लागले या गोष्टीला. किती? 3 तास लागले. आणि 3 तास लागले, थोडं गायडन्स केलं. मग तिच्या आईवडिलांना बोलावलं, म्हटलं असं असं प्रॉब्लेम, तुम्ही इच्छाकडे पाहत नाही तर. आणि मग ती क्लिअर झाली तिचे, म्हणजे बोलल्यानंतर हे झाली ना ते. आणि मग तिला रिलॅक्स वाटलं. आता तिचं लग्न वगैरे झालं की 2-3 मुलाची आई आहे. कधी कधी फोन करते आणि म्हणते तुमच्यामुळे मी वाचली. मी म्हणते मी तुला नाही वाचवलं, तुला अगरबत्तीच्या चटक्यानं वाचवलं, नाही का. तर अशा प्रकारे माणसामध्ये मानसिक विकृती निर्माण जर झाली तर माणूस कुठल्याही स्थळाला जातो. आज ती 2-3 मुलाची आई आहे. जेव्हा जेव्हा म्हणते आज मी तुमच्यामुळे वाचली, पण मी तिला तेव्हा नाही, तू माझ्यामुळे नाही वाचली, तू वाचली, तुझं कुठेतरी पुण्यकर्म होते आणि अगरबत्तीचा चटका तो कारणीभूत ठरला, उपकारक ठरला. पण तुम्ही तसं करू नका. फक्त हे अजानतेमधला अनुभव असं तुम्हाला सांगितला. जेव्हा जेव्हा माणसाच्या मनामध्ये अशा भावनांचा कोंडमारा होतो तेव्हा तेव्हा माणूस हा विकृतीच्या स्थळापर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा तो विकृतीच्या स्थळापर्यंत पोहोचतो आणि मग आपण त्याला हा व्यक्ती विक्षिप्त झाला, पागल झाला असं म्हणतो, नाही का. तो एकदम नसतो, कारण त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना असतात की ज्या त्याला हवालदिल करणाऱ्या असतात. त्या व्यक्त जर होत नसेल, त्या भावनांचा कुठेतरी निचरा जर होत नसेल तर माणसाचं जे मन मस्तिष्क आहे ते पूर्णच्या पूर्ण बंदिस्त होऊन जातं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मन रिक्त ठेवा. मन काय म्हणतात? रिक्त ठेवा. तर अशा प्रकारे या एका पहिल्या अनुभवातून एक गोष्ट प्रॅक्टिकलमध्ये मी शिकली की जे लोक हे भूताभिताच्या गोष्टी करतात ते भूताभिताच्या गोष्टी थोडंसं म्हणजे मानसिकतेचा तो एक परिणाम असतो की जे स्वतःमध्ये कोंडून ठेवतात. दुसरी गोष्ट एक शिकली की माणसाच्या मनाला ज्या पद्धतीनं जशी दिशा दिली तसं ते घडतं, त्या पद्धतीचं त्याचं शरीरही काम करतं. तर आज आपण विषय पाहणार आहोत राहुल माता यशोधरा यांची थोडीशी अर्हत प्राप्ती. सॉरी. आपल्या समोर 2 स्त्रीरत्न, तसे जगामध्ये असे खूप असे स्त्रीरत्न आहेत की ज्यांच्या आयुष्याचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. पहिला इतिहास आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविणाऱ्या रमाई माता. रमाई माताचं चारित्र्य आपल्याला एक समोर अशी प्रेरणा देते. वयाच्या 9व्या वर्षी माता रमाईचा विवाह होतो. वयाचं 9वं वर्ष म्हणजे हस्तखेळतं लहानपणाचं एकदम म्हणजे लहान वय ज्याला असं आपण म्हणतो. वयाच्या 9व्या वर्षी रमाईचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी होतो आणि तेव्हापासून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कशा प्रकारे साथ दिली
शिक्षणापासून ते संसाराचा गाडा त्यांनी कशा प्रकारे ओढला याची प्रत्यक्ष आपल्याला जाणीव. म्हणजे 18 विश्व दारिद्र्यामध्ये असताना गरिबीच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून रमाईने डॉक्टर बाबासाहेबांना कशा प्रकारे घडण्यासाठी एक प्रकारे अनुमती दिली, एक प्रकारे मुभा दिली, की ज्यांच्या अनंत त्यागामुळे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यालाच नाही तर अख्ख्या जगाला दिसले. हे एक इतिहास आपण पाहतो. म्हणजे हे गरिबीतून वर आलेला महामानवांचा इतिहास आपण पाहतो. हे एक आपल्याला असं वाटतं. आणि कधी कधी मग आपल्याला असं वाटतं की जास्तीत जास्त सगळ्यात दुःख जर असेल, सगळ्यात कठीण जर असेल तर माणसामधली ही गरिबी खराब असते. आणि असते का? गरिबीच्यामुळे जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टी अशा काही आहेत ते करता येत नाहीत. अनेक प्रकारच्या अडचणी येतात की ज्या गरिबीच्या परिस्थितीमुळे माणसाला काही घडायचं असं ते घडू शकत नाही. सत्य आहे, याच्यामध्ये काही खोटं नाही. हा एक इतिहास आपण पाहतो. राहुल माता यशोधरा यांचं थोडंसं आपण जर विचार जर करतो म्हटलं तर यांच्याकडे गरिबी नव्हती. यांच्याकडे गरिबी होती का? नाही. स्वतःच काय होत्या त्या? राजकुमारी होत्या. आणि राजकुमारीचं जीवन कसं असतं हे तुम्हाला सांगायची गरज आहे का? नाही. आता सध्या तुमची चांगली मोठी मोठी घरं आहे, छानपैकी मस्त सिमेंट काँक्रीटची आहे, स्वतःला तुम्ही राणी समजता की नाही? माझ्यापेक्षा घर कोणाचंच मोठं नाही असं वाटतं की नाही तुम्हाला कधी कधी? एवढं माझ्या घरामध्ये अशा फॅसिलिटी आहे, हे आहे, ते आहे. कोणी घरामध्ये पण पाहा ना आमचं घर म्हणते, हे की नाही आपण दाखवतो की नाही? जर 2 मजली 3 मजली घरामध्ये राहत असताना आपण स्वतःला एक कधी कधी राणी समजत असतो. मग ज्या राहुल माता ह्या स्वतः राजकुमारी होत्या आणि राजकुमारीचं आयुष्य किती ऐश्वर्य संपन्न असेल, किती वैभवशाली असेल हे आपल्याला शब्दामध्ये सांगायची गरज आहे का? नाही. बरं, एवढंच नाही, विवाहानंतर त्यांचा विवाह कधी झाला? वयाच्या 16व्या वर्षी. हे आपल्याला कधी माहीत पडतं? बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये. बोधिसत्व सिद्धार्थाचंही वय त्यावेळी किती सांगलं जातं? 16. म्हणजे सेम वय, सेम टू सेम. कोणी तुम्ही म्हणता ना 5 वर्षाचा फरक असला पाहिजे, हे की नाही? 5 वर्षाचा फरक तरी मिनिमम असला पाहिजे बाई आणि माणसामध्ये. हे तुमचं म्हणणं आहे, माझं नाही. परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा राहुल माता यशोधराचा विवाह झाला बिलकुल, दोघांचंही वय बिलकुल सारखं होतं, वयाच्या 16व्या वर्षी. इथपर्यंत इतिहास आपल्याला माहिती आहे. झालं. मग हा इतिहास इथपर्यंत माहीत असल्यामुळं समोरच्या आयुष्य जेव्हा आपण पाहतो, कारण राहुल माता यशोधराने ज्या व्यक्तीशी विवाह केला तर त्यांचं आयुष्य जसं आपण संन्यस्त वृत्ती म्हणतो, आपण ते वाचतो घटना. संन्यस्त वृत्तीने जगणाऱ्या पतीसोबत संसार करणं ही सोपी गोष्ट असेल का? किती संपत्ती असू द्या. आता फॉर एक्झाम्पल तुमचं जनरल उदाहरण सांगते, तुमच्याकडे किती संपत्ती असू द्या, पण आमच्या उपासकाने म्हणजे तुमच्या पतींनी थोडंसं तरी दुर्लक्ष तुमच्याकडे जर केलं, तुम्हाला कसं फील होतं? तुम्ही भांडण करताच ना, तुम्ही कला करताच ना. पूर्वी चांगले वागत होते, आता तुम्हाला काय झालं? मनामध्ये काहीतरी XYZ उत्पन्न होतेच ना, नाही का? मग संन्यस्त वृत्तीच्या व्यक्तीशी राहुल माता यशोधरा यांचा विवाह झाला. हे विवाह झाल्यानंतर समोरचं आपण आयुष्य पाहतो शाक्य संघामध्ये घडलेली घटना. शाक्य संघामध्ये घडलेली घटना अशी सांगते की बोधिसत्व सिद्धार्थाने राहुल माताला त्यावेळी पहिल्यांदा विचारलं होतं की आता अशी घटना घडली आणि मी ग्रहत्यागाचा निर्णय घेतो, म्हणून न सांगता त्यावेळेस निर्णय घेतला. न सांगता निर्णय घेतला. आल्यानंतर सांगितलं की मी असा निर्णय घेतला, परंतु त्यावेळेस सभेमध्ये त्या तिथं होत्या का? नाही. मग जनरलमध्ये तुम्हाला जर एखादं आमच्या उपासकाने तुमच्या पतीने जर तुम्हाला न सांगता एखादा निर्णय जर घेतला तर तुम्ही काय करता? तांडव करता. सरळ सरळ माणसासोबत तांडव करता, हे की नाही? अधिकार आहे मध्ये माझा विचारण्याचा, हे की नाही? तांडव करतोच. मग ही घटना आपण पाहतो की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ज्या राहुल माता यांच्याशी जे एक धर्मपत्नी होती, की ज्या धर्मपत्नी असो सुद्धा तो ग्रहत्यागाचा निर्णय पण साधन होता. ग्रहत्यागाचा निर्णय घेतला. तो निर्णय घेत असताना विचारलं का? नाही. आणि मग विचारलं नाही आणि ग्रहत्यागाचा निर्णय घेतल्यानंतर मग विचारते
की यशोधरा, जे मी ग्रहत्यागाचा हा जो निर्णय घेतला याच्यावर तुझं काय मत आहे? तुमच्यासारखी एखादी जर असती तर पहिले नाही का, पहिले काय केलं असतं? पहिले तर तांडव केलं असतं. मला न विचारता तुम्ही कसं काय करू शकता, है की नाही? रडल्या काय असत्या, ओरडल्या काय असत्या, काय काय केलं असतं, सगळं गाव जमा झालं असतं, शहर जमा झालं असतं तुमच्या तांडवाने. परंतु या क्षणाला विश्वास बघा, तुम्ही म्हणता ना पतिप्रेम, ज्याला प्रेमाची भाषा तुम्ही करता, इथं तुमच्यामध्ये सुंदर प्रकारे ज्याला प्रेमाची व्याख्या करणारी, प्रेमाची व्याख्या समजणारी राहुल माता यशोदा तुम्हाला ते समजेल. पतीची एकनिष्ठ राहून पती व्रता कशी असते याची तुम्हाला प्रत्यक्ष साक्षी देता येईल. मग यशोदा राहुल माता यशोदा काय म्हणतात? स्वामी, तुम्ही जो निर्णय घेतला तो मी सुद्धा घेतला असता जर मी तुमच्या जागी असते तर. हे तुम्ही वाचलेलं आहे, नेहमी वाचता. एवढं मोठं वक्तव्य करत असताना हे साधं वक्तव्य होतं का? साधं वक्तव्य, कारण सगळ्या गोष्टी मनुष्य सोडू शकतो, धन संपत्ती सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा निर्माण करता येऊ शकतात. पण ज्या माणसाशी एखाद्या स्त्रीची गाठ बांधलेली असेल, जिचा विवाह झाला असेल आणि तो जेव्हा तिला सोडून जाण्याचा म्हणजे विचार मांडतो आणि ती पत्नी सुद्धा अशी म्हणते, स्वामी तुमच्या जागी मी जर असते तर मी सुद्धा तोच निर्णय घेतला असता. हे साधं वक्तव्य वाटतं का? साधं वक्तव्य नाही ना. तर पहिली तर प्रचिती अशी येते की राहुल माता ह्या यशोधरा जरी त्या एक स्त्री होत्या पण त्यांच्या मनामध्ये असलेलं धैर्य किती होतं, याच्यासाठी धैर्य लागते ना. आणि विश्वास बघा किती होता, स्वतःच्या व्यक्तीवर असलेला विश्वास. समोरचा इतिहास आपण पाहतो, मग ग्रहत्याग होते आणि ग्रहत्यागानंतर भगवान बुद्ध हे बुद्धत्वाला पोचतात. बुद्धत्वाला पोचल्यानंतर जेव्हा ग्रहत्याग केल्यानंतर जेव्हा आता त्यावेळेस फोन वगैरे काहीच नव्हते, अँड्रॉइड होते का, साधे कॉल होते का, लँडलाईन तरी होते का, नाही. पण जेव्हा पतीच्या ग्रहत्यागानंतर राहुल माता यशोधरा यांना माहीत पडलं की माझ्या पतीने सगळ्या प्रकारचे आभूषणं त्यागलेली आहेत, राजवस्त्र त्यागलेली आहे, हे जसं माहीत झालं त्याच दिवशी कुठलाही विचार न करता सगळ्या प्रकारची एका राणीची राजवैभवाची वस्त्राने स्वतःहून त्यागली. तुमची तयारी होईल का तसे? एका दिवसाचं शिलाचं पालन करायचं, 8 शिलाचं पालन करण्यासाठी मंगळसूत्र काढू की नाही, आहे की नाही, आहे की नाही, टिकली लावू की नाही, काय काय करू की नाही, असं वाटते तुम्हाला? सुंदर दिसेल का? आणि ते सुंदर दिसत नाही, काढा नाही तर पाठी पुत्री घालू द्या म्हणते, नाही का? काही ना काही करतो जुगाड, आपण जुगाड करतो. हातामध्ये ह्या लाल बांगड्या पण पांढऱ्याच बांगड्या पाहिजे, काहीतरी जुगाड करतोच, आहे की नाही? आणि हे जुगाड कशासाठी करतो? मनाची तयारी, ग्रहत्यागाची तयारीच नसते. एका दिवसाच्या एक दिवस सुद्धा त्यागाची भावना आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही, भीती वाटते. मंगळसूत्र काढून ठेवलं, माणसाला काही झालं तर काय करावं, धर्म माहीत नसल्यावर, धर्माच्या प्रवाहामध्ये नसल्यानंतर. मग राजवैभवाचे सगळ्या प्रकारचे आभूषणे टाकल्यावर त्यांनी तीच भूमिका पार पाडली. नंतर त्यांना कळलं की माझ्या पतीने मुंडन सुद्धा केलं, म्हणजे केस सुद्धा काढले, केसही काढले, केस काढले, सगळ्या गोष्टी. एक प्रकारची राजघराण्यामध्ये असून 7 दिवसाचा पुत्र असताना एक पती सोडून जातो. 7 दिवसाच्या पुत्रासहित जरी पैसे होते, धन होते, परंतु सासूची सेवा सगळ्या अख्ख्या घराण्याची एक प्रकारे खूप मोठी जबाबदारी. आणि वय त्यावेळी किती होतं? 29 वर्ष. किती होतं? 29 वर्ष. 29व्या वर्षी जिवंत असणाऱ्या पतीच्या नंतर एक प्रकारे ना त्या विधवा झाल्या आणि ना त्या खऱ्या अर्थानं पत्नी राहिल्या. याला शब्दच नाही, आपण काहीच म्हणू शकत नाही. विधवाही म्हणू शकत नाही आणि पतीहीनही म्हणू शकत नाही.
तर अशा प्रकारचं आयुष्य जेव्हा त्यांच्या वाट्याला आलं, तर हे आयुष्य, कारण रमाईला, माता रमाईला एक आस्था होती, गरिबीचा संसार होता, अत्यंत हलाखीची परिस्थिती होती, खूप कष्ट होते, खूप दुःख होतं, सांगू शकत नाही इतकं दुःख होतं. पण माता रमाईला एक आस्था होती की साहेब कधी ना कधी घरी येतील. आणि ही आस्था माता रमाईला नेहमी मजबूत करत होती. पण राहुल माता यशोधरासोबत हे सुद्धा नाही घडलं, कारण कुठलीच आस्था राहिलेली नाही माणसाच्या प्रती, व्यक्तीच्या प्रती. म्हणजे एक प्रकारे राजवाड्यामध्ये राहून राहुल माताने हा एक प्रकारचा काय केला होता, ग्रहत्याग केलेला होता. मग हे ग्रहत्याग आपण समोर पाहतो की मग भगवान बुद्ध येतात कपिल वस्तूमध्ये, आपण पूर्ण इथेच फक्त जस्ट थोडंसं आपण सारांश पाहणार आहोत थोडंसं. आणि मग परत राहुलाची दीक्षा होते, जे आपण म्हणतो ना जीवनामध्ये संततीकडे राहून मनुष्य आस्थावादी पण जीवन जगू शकतो. पतीच्या निधनानंतर पत्नी असा विचार करते, माणूस गेल्यानंतर बाई असा विचार करते, या मुलासाठी का होईना मला जगणं आहे, या मुलाला मला घडवायचं आहे, तर मला जगणं आहे. एक आस्था स्त्रीच्या किंवा माणसाच्या मनामध्ये राहते. राहुल माता यशोधरासोबत हे सुद्धा राहिलेलं नव्हतं. जेव्हा राहुलाची वयाच्या 7व्या वर्षी दीक्षा झाली, जगण्यासाठी काय राहिलं होतं. आपला एक भ्रम असतो की ज्याच्याकडे ज्याचं संपत्ती राहते, धन राहते, म्हणजे तो व्यक्ती सर्वात सुखी, हा भ्रम आहे की नाही. परंतु व्यक्तीला केवळ धन किंवा पैसा असून चालत नाही, वैभव असून चालत नाही. त्याच्या जीवनाची आस्था जर तुटली तर धन पैसे सगळं जाग्यावर राहतं आणि तेही त्याला जीवन वाळवंटच राहतं. असं तुमचं होत नाही का कधी कधी. समजा तुमच्याकडे खूप मोठं धन आहे, पैसे आहे आणि आस्थाच उरलेली नाही. असं किती आपण महिला पाहते मी. आता माझ्या आयुष्यात खूप अशा महिला आलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या. काही तर बिलकुल एक संसाराला म्हणजे एक प्रकारे माणूस दारू पितो आहे पण वैतागून अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अनेक प्रकारच्या महिला आलेल्या आहेत, परंतु प्रत्येक महिलांची आस्था राहते. राहुल माता यशोधरासोबत घडले हा प्रसंग, म्हणजे राहुलाची दीक्षा झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची आस्था सुद्धा राहिली नाही. समोर हा प्रसंग आपण पाहतो की स्त्रियांची दीक्षा. आणि स्त्रियांची दीक्षा हे जेव्हा महाप्रजापती गौतमी, कारण त्या सासूबाई होत्या त्यांच्या, आणि दुसरी गोष्ट पण खरी भूमिका जर पार पाडली जर असे स्त्रियांच्या दीक्षेमध्ये, तर राहुल माताचे अग्रस्थान होतं. म्हणजे भिक्षुणी संघामध्ये एक पहिलं खऱ्या अर्थानं ग्रहत्याग न करता, बाहेर न निघता एक पहिली भिक्षुणी जर या संसारामध्ये उत्पन्न झाली असेल त्या काळामध्ये, तर राहुल माता यशोधरा होत्या. मग इथपर्यंत मग जेव्हा भिक्षुणी संघाची निर्मिती झाली, अनेक प्रकारचा त्यावेळी संघर्ष करावा लागला. भगवान बुद्ध स्त्रियांना दीक्षा देण्यास तयार नव्हते. त्याला स्त्री पुरुष मधला कुठल्याही प्रकारचा भेद नव्हता, तर एक व्यावहारिक कारण होतं. व्यावहारिक असे कारण होते कारण स्त्री पुरुष आपण कितीही म्हटलं की आम्हाला समान अधिकार आहे, सगळा अधिकार आहे, परंतु नैसर्गिकरित्या स्त्री आणि पुरुषामध्ये कुठेतरी विभिन्नता आहे. शरीर यष्टीमध्ये विभिन्नता आहे, भावनाच्या मध्येही विभिन्नता आहे. 10 माणसं जर समजा असते, त्यांना शांत करायला वेळ लागत नाही. शांत राहा म्हटलं 10 माणसं एका शब्दामध्ये शांत राहू शकतात, पण 2 महिलांना शांत राहा म्हटलं तर ते बिलकुल ऐकत नाहीत. तुम्हाला नाही वाटत तुम्ही खूप शांत आहात, खूप शहाण्या महिला आहात, काही विषय जनरल बोलते नाही का. म्हणजे याचा अर्थ असा की इमोशनल फॅक्टर सुद्धा नैसर्गिकरित्या स्त्री पुरुषामध्ये सारखे नसल्यामुळं ह्या अशा अनेक गोष्टी दिसून येतात. एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पाहतो तेव्हा रडणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त गोंधळ जर असेल तिथे तर आपण महिलाच पाहतो. ज्या ठिकाणी एखादं भांडण जर होत असेल त्या ठिकाणी त्या भांडणामध्ये आणखीन भरावा देणारा जर असतील त्याही ठिकाणी तुम्हाला नाही म्हणत जनरल बोलते. म्हणजे अनेक
अशा गोष्टी आहेत त्या नैसर्गिकरित्या आहेत, याला दोष म्हणू शकत नाही, कारण निसर्गात स्त्री आणि पुरुषामध्ये कुठेतरी विभिन्नता असल्यामुळे हा फरक असतो. तर अशा त्याच्यानंतर दीक्षा झाल्यानंतर स्त्रियांना दीक्षा न देण्याचं एकच कारण होतं की व्यावहारिक गोष्टी. आणि बुद्धाने जेव्हा दीक्षा दिली व्यावहारिक कारणाला लक्षात घेऊन, काही विनयाला लक्षात घेऊन, त्याही काळामध्ये बऱ्याचदा अनेक भिक्षुणीवर बलात्कार झालेल्याच्या अनेक रेफरन्स आपल्याला दिसतात. म्हणूनच तेव्हापासून भगवान बुद्धाने जंगलामध्ये एका भिक्षुणीला वास्तव्य करण्याची मनाई केली. जर हे नसताना मी कधीच तिकडे असते, तुमच्याकडे नसतेच. तर अशा अनेक गोष्टीच्या नंतर जेव्हा राहुल माता ईश्वर यांची प्रवज्जा झाली, यावेळेस शरीरावर कुठल्याही प्रकारचं आभूषण नव्हतं. मुंडन तर आधीच झालं होतं. राजवैभवाची वस्त्रही केव्हाचीच त्यागली होती. परंतु एक आता शारीरिक संघर्ष या ठिकाणी राजघराण्याचा थोडासा जरी संपलेला होता, पण प्रवज्जित जीवनामध्ये एक प्रकारे दोन्ही प्रकारचा संघर्ष सुरू झाला. एक, राजघराण्याच्या बाहेर जेव्हा पाऊल टाकलं की ज्या उन्हाची कधीही माहिती नव्हती, हातामध्ये भिक्षापात्र आल्यानंतर ज्या अनंत लोकांना आहार देत होत्या, आज त्या स्वतः भिक्षेचं पात्र घेऊन पिंडपात करत होत्या. पायामध्ये कुठल्याही प्रकारचं पात्रता किंवा वस्त्र, चपला वगैरे सगळ्या गोष्टी विनयाचं पालन करत असताना तो होणारा एक प्रकारे शारीरिक त्रास कसा असेल आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. आज तर व्यवस्था आहे, परिवर्तन म्हणतो आपण. हा झाला एक शारीरिक संघर्ष प्रवज्जेच्या जीवनामध्ये. दुसरा संघर्ष मानसिकतेचा भयानक होता. भगवान बुद्ध म्हणतात, व्यक्ती दोन प्रकारचे दुःख व्यक्ती जास्तीत जास्त अनुभवतो. व्यक्तीला प्रियांपासूनही दुःख होते आणि अप्रियांपासूनही दुःख होते. अप्रियांपासून होणारं दुःख व्यक्तीला त्याच्यामधून कधी कधी लवकर बाहेर पडता येऊ शकतं. समजा दोघींचं एकमेकीचं नाही पटलं, ज्याचा स्वभाव तुम्हाला नाही पटला, म्हणतोच आपण, काय म्हणतो, जाऊ दे म्हणते, काही घेणं नाही, बोलशील तर बोल, नको बोलू, इथं आपला विषय थांबून जातो. म्हणजे अप्रियांचा संपर्क आल्यावर अप्रियाचा वस्तू असो किंवा पदार्थ असो किंवा व्यक्ती असो, अप्रियांपासून होणाऱ्या दुःखातून कधी कधी व्यक्तीला लवकर बाहेर पडता येतं. पण भगवान बुद्ध म्हणतात, प्रियांच्या दुःखामधून बाहेर येणं व्यक्तीला सहजासहजी नाही जमत. जमते का? वाटतं का तुम्हाला? कारण प्रियांचं दुःख हे व्यक्तीला मोहपाशात अधिक अडकवत असल्यामुळं व्यक्तीचं मन तयार होत नाही. होतं का? म्हणतोच ना, नातू पाहिले पण पंतू राहिलेच म्हणजे पाहायचे. होते की नाही? होते ना. असं मी म्हणत नाही. वाटते की तुम्हाला असं वाटते की मुलं मोठी झाली की बस काय घेणं नाही म्हणते मला मुलाचं, म्हणताय ना तुम्ही, त्याचं ते बघते, माझं मी बघते, पण प्रसंगाला म्हणतोच ना, भांडायला निघतोच ना, हे की नाही, भांडायला निघतोच की नाही. याचा अर्थ शब्दाने बोललं गेलं तुझं माझं काही घेणं नाही, तुझं तू पहा, पण प्रसंग आल्यावर मन म्हणते नाही तू माझा मुलगा आहे. म्हणजे मनातून मोहपाशाचं जग कधी आपण तोडू शकत नाही. ते इतकं सोपं नाही आहे. इतकं सोपं असतं तर मग कशाला लागलं असतं. आणि हा संघर्ष प्रवज्य जीवनामध्ये राहुल माता ईश्वर यांच्या जीवनामध्ये सुरू झाला. बुद्धांचा अनेक वेळा उपदेश त्यांनी ऐकला, परंतु ज्या स्त्रीच्या पतीने कधीही तिला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जर नसेल तर त्या पतीचं, त्या स्त्रीचं त्या व्यक्तीवर किती प्रेम असेल. प्रेमासक्तीचं दुःख, मोहपाशाचं दुःख किती भयानक असेल. तोडणं सोपं असेल का? आणि म्हणून हा मानसिक संघर्ष जेव्हा जेव्हा राहुल माता ईश्वराच्या जीवनामध्ये आला तर त्या खूप त्रस्त झाल्या. इतक्या त्रस्त झाल्या एकदा महाप्रजापती गौतमीकडे चिवरामध्ये असताना
ढसाढसा रडतात. सिंहली साहित्याच्या इतिहासामध्ये हा रेफरन्स मिळतो. ढसाढसा रडतात आणि म्हणते जगाच्या इतिहासामध्ये ज्या तथागत बुद्धाने ग्रहत्याग केला तर तेव्हा सुद्धा मी त्यांना रोखलं नाही. तेव्हाही मी माझा स्वतःचा कधी विचार नाही केला. ग्रहत्यागानंतर तथागत सम्यक संबुद्धाच्या संघामध्ये राहुल आला. स्वतःच्या पुत्राला जेव्हा मी दान दिलं वारसासाठी म्हणून, तेव्हा सुद्धा मला इतका त्रास झाला नाही ते मला आज त्रास होत आहे. आणि हा त्रास मला इतका भयानक वाटत आहे की मला असं वाटत आहे की हा मी केलेला एक प्रकारचा त्याग आहे, हा त्याग असफल ठरणार नाही ना. हे बोलून कोण दाखवते? प्रवज्जेच्या नंतर राहुल माता यांना जे नाव दिलं गेलं कोणतं होतं? भद्दा कात्यायने. भद्दा कात्यायने, मराठीत भद्दा म्हणजे एक सुंदर त्याचा अर्थ होतो. तर हे बोलून दाखवत असताना बघा सासू सुनांच्या मध्ये, आता त्या जर सासूना नव्हत्याच कारण वस्त्र बदलले होते, पूर्वाश्रमीचं त्यांचं कुठल्याही प्रकारे नातं नव्हतं. भिक्षुणी होत्या दोघेही, परंतु अनुभवाने याच्यामध्ये कोण होत्या? महाप्रजापती गौतमी अनुभवाने मोठ्या होत्या. महाप्रजापती भिक्षुणी ह्या भद्दा कात्यायनी यांना समजवत असताना एक दिलासा देते, जेणेकरून एक मनामध्ये स्फूर्ती उत्पन्न व्हावी म्हणून. काय स्फूर्ती देते? काय उपदेश करते? महाप्रजापती गौतमी असं म्हणते, भद्दा धन्य आहेस तू, धन्य आहेस तू की या जन्म मरणाच्या संसरणामध्ये, केवळ याच जन्मामध्ये नाही तर अनंत जन्म मरणाच्या संसरणामध्ये एक पत्नी होऊन, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची पत्नी राहून तू एक खूप मोठं पुण्य संपादन केलं. खूप मोठी एक प्रकारे जगाला धर्म प्रदान करणारी एक स्त्री ठरलीस. तुझ्यासारखी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला अनेक जन्मांमध्ये पत्नी लाभणं हे एक साधं काम नव्हतं. तुझ्यामध्ये अनंत ती अनंत तुझ्याकडे प्रेम असल्यामुळं, अनंत त्याग तुझ्यामध्ये असल्यामुळं, समर्पण असल्यामुळं आज तुला ते पत्नी होण्याचं सौभाग्य मिळालं की ज्या सौभाग्यामुळे आज जगाला, सगळ्या विश्वाला तथागत सम्यक संबुद्ध झाले. तू किती खुश व्हायला पाहिजे. ज्या प्रेमबंधनांनी, ज्या आसक्तीने, ज्या मोहाच्या बंधनाने आज तुझं हृदय हेलावत आहे, तुझं मन परिपूर्णपणे जे तुटत आहे किंवा त्या मनाशी तू एक संघर्ष करत आहे, या मनाकडे थोडंसं निरखून पहा. तू काय काय केलंस? जर तू आता होशमध्ये आले नाहीस, आता समजलं नाही, तर बोधिसत्वाच्या पत्नी होऊन तुझा जन्म पूर्ण निरर्थक जाईल, पूर्ण निरर्थक जाईल. असा उपदेश मिळणे हे किती मोठी गोष्ट. आणि हा उपदेश ऐकल्यानंतर भद्दा कात्यायना परत साधनेला सुरुवात करते. आणि सुरुवात केल्यानंतर समग्र आयुष्यामध्ये ज्या ठिकाणी मोहबंधनामुळे जे मला त्रास होत आहे, प्रियांच्यामुळे दुःख उत्पन्न होते, जे तथागताने म्हटलेलं आहे की प्रियांचं दुःख हे मोहपाशात पाडणारं दुःख असल्यामुळं ते तोडणं फार कठीण असतं. आणि त्याच मोहपाशाने मी आज बंदिस्त आहे. आणि जर या मोहपाशानं मी आज तोडू शकले नाही तर मी अनंत जन्म मरणामध्ये असं दुःख भोगत राहील. चित्ताची चेतना बदलवली आणि 7 दिवसाच्या आत, म्हणजे महाप्रजापती गौतमीने उपदेश केल्यानंतर 7 दिवसाच्या आत हा मानसिक संघर्ष पूर्णपणे थांबला आणि त्यांना अर्थ प्राप्त झाला. ज्या दिवशी ज्या क्षणाला अर्हतपद प्राप्त झालं त्यावेळेस ते उद्गारतात, अहो भाग्य माझं, अहो भाग्य माझं की ज्या पुरुषाची एक अनंत जन्माची एक सुंदर प्रकारे पत्नी हो, मी पत्नी धर्म पूर्ण केले आणि साथ दिली आणि आज याच
जन्मामध्ये, ज्या जन्मामध्ये भगवान बुद्ध हे बुद्ध झाले आणि त्यांच्याच उपदेशामुळे, त्यांच्याच धर्मामध्ये, त्यांच्या शासनामध्ये मी आज मुक्त सुद्धा झाले. तर अशा प्रकारे राहुल माता हा यशोधरा ह्या बद्दा कात्यान ज्याला म्हणतो, ह्या महाप्रजापती गौतमीच्या उपदेशाने 7 दिवसाला अरहतपदाला पोहोचल्या, म्हणजे मुक्त झाल्या. म्हणजे आणि हा जो उपदेश आहे, हा उपदेश आपल्याला सांगतो आहे, आपण मुक्तीच्या गाथा म्हणतो. जर त्या काळामध्ये हा संघर्ष त्यांनी केला नसता तर आज मी सुद्धा तुमच्यासोबत बोलू शकले नसते. म्हणून आपण म्हणतो ना, अनेक आपण इकडे तिकडे पाहतो स्त्रियांचा आदर्श म्हणतो. तर जगाच्या इतिहासामध्ये आपल्याकडे इतकी स्त्री रत्न आहे की आपल्याला कुठे आदर्श घ्यायची गरज नाही. म्हणून तुम्ही काय शिकलं पाहिजे आजपासून? तुमचं किती समर्पण असलं पाहिजे. तुमचं समर्पण ज्या लोकांसोबत तुम्ही जगत आहात, ज्या पतीशी, ज्या माणसांची तुमची गाठ बांधलेली आहे जिवंतपणे, त्या माणसाला समजून तुम्ही किती प्रकारे घेतलं पाहिजे, कशा प्रकारे घेतलं पाहिजे. काही एखादी वस्तू नाही भांडण केलं पाहिजे. आणि म्हणून एक स्त्री जगाचा उद्धार कशा प्रकारे करू शकते हे आपल्याला राहुल माता शिकवतात. आणि म्हणून तुम्ही जेव्हा सुजाताचे गुणगान गाता, विशाखाचे गुणगान गाता किंवा राहुल माताचा इतिहास ऐकता, तर तुम्हाला त्याच्यामधून स्वतः थोडं तरी काहीतरी देता घेता आलं पाहिजे. मग काय देता घेता येणार पाहिजे? तिनं मला कॉलच तर नाही केला, एवढा कार्यक्रम केला, थोडासा मान नाही दिला, हे का नाही. हा विचार केला पाहिजे. माझा आदर्श धर्मामध्ये सांगितलेली इतकी स्त्री रत्न आहे की त्या आदर्शाला समोर ठेवून आज माझ्या मनामध्ये जर हा भाव उत्पन्न झाला, मी किती लोभी आहोत नाही. मान सन्मानासाठी मी पुण्यकर्म करतो का? मान सन्मानासाठी मी विहारामध्ये येतो का? मान सन्मानासाठी मी दान धर्म करतो, मी विहारात जातो, तर मान सन्मानासाठी मी माझं पुण्यकर्म करण्यासाठी जातोय? एक प्रश्न स्वतःला विचारा, कशासाठी येतोय? बरोबर ना? विहारामध्ये जेव्हा आपण जमतो आहे, विहारामध्ये येतो आहे, धार्मिक काहीतरी आपण काम करतो आहे, हे मान सन्मानाची भावना ठेवून करतो की आपण पुण्य संपादन करून ठेवतो? जेव्हा जेव्हा मान सन्मानाचा विचार करून ठेवतो तेव्हा तेव्हा आपलं कोणाशीच कधीच पटणार नाही. तेव्हा तेव्हा विहारामध्ये कधीच उपस्थिती राहणार नाही, असं तुम्हाला नाही म्हणत, जनरल बोलते. पण जेव्हा जेव्हा पुण्य संपादन करायचा भाव मनामध्ये उत्पन्न होईल ना, तेव्हा तुम्हाला असं म्हणावं लागणार की विहारात या आणि बसा, विहारातले कामं करा. का? एक जागृत की नाही, मी जाते, मी करते, ते कोणासाठी करत नाही, हे माझ्या व्यक्तिगत जीवन शुद्धीसाठी करतो आहे. माझं व्यक्तिगत शुद्धी जीवन म्हणजे केवळ आंघोळ करणे, मेकअप करणे आणि मस्त गोड गोड बोलणे एवढंच नाही, तर माझं आध्यात्मिक जीवन मला क्लिअर करण्यासाठी मला स्वतःहून जाणं आहे, स्वतःहून काही गोष्टी करणं आहे. जे काही मी करतो आहे ते माझे कर्तव्य आहे, माझं स्वतःचं हित आहे. पुण्य करायचं जर असेल, ज्या 2 गोष्टी एक उत्पन्न होतात. पुण्य करणारे व्यक्ती कधीही मान सन्मानाचा विचार करत नाही. पुण्य करायचं असेल तर ते स्वतःहून जुळतात. मान सन्मानाचा विचार करणारी लोक त्यांना तुटायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून नेहमी विचार करा, मी विहारात जात असताना, धर्मप्रवचन ऐकत असताना समाजात मला पुण्य पाहिजे की मला मान सन्मान पाहिजे? पण तुम्हाला जर पुण्यवान जर असेल, प्रामाणिकपणा जर असेल, तर तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळतात, मान सन्मानही मिळतो आणि पुण्यही मिळते. पण एकच भावना असेल तर, एकच भावना जर असेल की नाही मला मान सन्मानच पाहिजे, तर तुमचा 100% अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतील हा देखावा करते, बाबा ही देखावा करते आणि ही नाही का समोर चांगले बोलते, मागं सारी निंदाच करते, असं होणार. तर मला असं वाटतं हे विषय तुम्हाला बऱ्यापैकी समजला. थोडंसं वाईट वाटलं का? वाईट वाटतं का? आता 19 तारखेला एक यवतमाळला 14 जणांनी दीक्षा घेतली. 9-10 जणी चांगले VIP महिला माझ्या संपर्कामधल्या. या वर्गामुळे मला त्यांना 10 दिवसाचा वेळ नाही देता आला, फक्त 1 दिवस गेले आणि विधी करून आले आपल्या प्रोग्राममुळे. काल एका उपासिकांचा फोन आला, जीवनामध्ये ऐशारामध्ये जगणाऱ्या महिला, त्यांनी धाडस केलं. मला म्हणते, अरे जी 3 दिवस झाले सारखं वांगीची भाजीच भेटत आहे. मी म्हटलं 10 दिवसासाठी दीक्षा घेतलेली आहे. मला म्हणते तुम्ही इतकं आयुष्य कसं जगलं? मी म्हटलं बरोबर जगले.
आज म्हणे 3 दिवस सारखं बाहेर भोजन नाही म्हणे, आम्हाला जिथे तिथे मला आलू वांगे आणि ते मला वांगे बिलकुल आवडत, तेच मला येत आहे. तर मला असं वाटत आहे तुमचा विचार आहे तुम्ही कसे जगले आहात. मला पाण्यात आला मासा झोप घेई कसा, जावी त्याच्या पंशी तेव्हाच कळत असते, नाही का. मग त्यांना म्हटलं तुम्ही वांग्याची भाजी जेवण करण्याची दीक्षा नाही घेतलेली आहे, तुम्ही पुण्य संपादन करण्याची दीक्षा घेतलेली आहे. कोणाकोणाचे तयारी मुंडन करायचे हात वरे करा मग. 10 दिवस मुंडन करायचं कोणाकोणाची तयारी आहे? खरंच का? पुढच्या वर्षी हेच करणार मग? 10 दिवसाची खरंच तयारी आहे का? नाही का. अनुभव असला पाहिजे. तर अशा प्रकारे मनुष्य जेव्हा कारण आणि त्या व्यक्तीने फोन केला मला की जे नेहमी भंतीच्या लोकांची निंदा करतात, नेहमी भंतीच्या लोकांची निंदा करतात, हे भंतीचे असे, हे भंतीचे तसे, ते आर्यजी तशा. आणि त्यांनीच मला फोन केला की आर्यजी कंटाळली. म्हटलं 10 दिवसातच अजून व्हायचीच आहे, नाही का. म्हणून प्रवचन घेणं किंवा धर्मगुरूंच्या सानिध्यामध्ये राहणं हे काही कोणालाही मिळत नाही. हे तुमचे अनंत पुण्यकर्म असतात आपले एकमेकांचे, की ज्यामुळे आपण एकमेकाला भेटत आहोत. मला तरी असं वाटतं तुम्ही खूप पुण्यवान आहे बाबा, तुम्ही मला भेटलेत, तुम्ही काय विचार करतात तुम्ही जाणा. तर अशा प्रकारे थांबूया आजचा वर्ग आणि मैत्रीची थोडी भावना करूया.